खासदार श्री निलेश लंके आज स्वतः गाडी चालवत कोतुळ येथील शेतकरी बांधवांच्या आंदोलनास उपस्थित राहिले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले। अगस्ती पथसंस्थेचे संचालक श्री सुरेशराव देशमुख, पत्रकार सुनील आरोटे, सामाजिक कार्यकर्ते निलेश तळेकर हे निलेश लंकेंच्या गाडीमध्ये होते। तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री मनोज देशमुख यांनी सुद्धा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आपला पाठिंबा दर्शविला आहे। काल डॉक्टर संदीप कडलग आणि वकील नेताजी आरोटे यांच्या बरोबरच व्यापारी, दुकानदार सर्वांनी शेतकरी बांधवांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे। पत्रकार सुनील आरोटे, लोकमान्य वार्ता, कोतुळ। टोपी द्या साहेबांना, टोपी द्या, टोपी घाला, टोपी घाला, टोपी घाला। पाटील पाटील टोपी घ्या बा। अभी ये कौन फुट गया? हाँ हाँ आपल्या हक्कासाठी जर आंदोलन करत असेल त्या ठिकाणी आपण त्या परिसरामध्ये आवाज वाढा सांग, थोडा आवाज वाढा सांग, आवाज तुम्ही आंदोलन चालू केले, 3 दिवस आंदोलन केलं आणि काल दरम्यान आंदोलन थांबवलं। आपल्या ज्या मागण्या आपल्याला कायदा केंद्र सरकार राज्य सरकारने कुठं केलं पाहिजे त्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं शेतकरी गरीब अधिवेशन चालू आहे, पण अधिवेशनाच्या हाऊसमध्ये
आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी मला सांगितलं की आदेश घोषणा करायला येणार नाही, जर घोषणा केल्या तर माझ्यावर कारवाई होऊ शकते. त्यांनी सांगितलं की आता या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये अधिवेशनामध्ये परत जो शासन निर्णय काढला दुर्गविकासाचा त्यामध्ये काही बदल करता येईल तर आपण पाहू, बदल करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे डायरेक्ट सरळ आपल्याला 5 रुपये आंदोलन द्यायचे तर सरळ द्यायचे, हा एक विषय त्यांच्या समोर मला मांडला. आणि दुधाच्या उत्पादन खर्चावर रेट ठरवला पाहिजे. म्हणजे आता आपले कॉम्प्युटर दुधाच्या उत्पादनावर खर्चावर रेट ठरवले पाहिजे. बाकी मालांची कसं उत्पादन खर्च आणि आपलं जर दूध उत्पादनाचा खर्च किती आहे, 41 रुपये ना, 40-47 रुपयाप्रमाणे प्रत्येक भागात सरासरी 40-47 रुपये उत्पादन खर्च रेट ठरवला पाहिजे. आपल्याला शेतकरी कसं वाटते ना, मग आपण त्या उत्पादन खर्चावर 50 रुपये मागायचं, त्याला आम्ही काय मागणी शेतकऱ्यांना फक्त 41 रुपये द्या किंवा आम्ही उत्पादन मागितलं. त्यांनी मला काही सांगितलं का म्हणजे आपल्याला उत्पादन खर्चावर भावाचे झाले तर 70% खाजगीकरण झाले, 30% शासकीय कायदा करावा लागेल. ते पोराला शांत कायदा करावा लागेल. यासाठी मुदत द्या. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता आमदार देणार आहे त्याच्या बाकी शर्तीच्या असं की त्याचं थांबलं पाहिजे ना. का त्याने आपल्याला जी कमिटमेंट दिली की या हाती शर्ती सगळ्या शिथिल करू आंदोलनाला काय अडचण येणार नाही. हे सगळ्या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या बाबतीत दूध पावडरची जे आहे ते तिथं बंदी करायचे झालेले, उलट आता जे निर्यात बंदीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपल्याकडे जे आता 10 लाख मेट्रिक टन दूध पावडर आयात केलेली, आयात बंदी केली पाहिजे ना. आपल्याकडे काय आहे आणि दूध भेसळ सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रश्न आपल्या बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. दूध भेसळ जरी थांबली ना, दूध भेसळ आज थांबणार नाही. सगळं व्हाईट कॉलर लोकांचे ब्रँड व्हाईट कॉलर मध्ये तिथे बसणारे आमच्या बरोबर निम्म्या लोकांचे ब्रँड आमच्या जागी दुष्काळ थोडीच आणि आमच्या तिथे बसणारे सगळे तसं नाही थोडं काय केला पाहिजे. या दिवशी आता मी काल पालकमंत्र्यांना दुग्ध विकास मंत्र्याला काल मी सांगितलं पूर्ण सांगितलं म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातल्या काही प्लॅनवर धार पडली. दुसऱ्या दिवशी 1 लाख लिटर दूध कमी झालं, 1 लाख लिटर दूध कमी झालं. मग असं एवढं काय दूध भेसळ काय झालं पाहिजे राज्यामध्ये कायदा करा. आम्ही आता त्यांना हे पण सांगितलं आमच्या संसदेत म्हणा विधान भवनामध्ये बसतोय आम्हाला काय चांगलं कायदा करण्यासाठी कमी मला काय. आणि आता दिल्लीमध्ये आम्ही शेतकऱ्याला होतं संसदेचं आज किती महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या खासदारांना गोळा करून ठराव मागायला आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या सगळ्यांच्या हितासाठी चला ना. भाजपचे खासदार असतो, काँग्रेस असतो, शिवसेना राष्ट्रवादी कोणचे असेल तर सगळ्या खासदारांना